श्री स्वामी समर्थ. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझे प्रयत्न संपतात तिथून स्वामींची लीला सुरू होते आणि स्वामी समर्थपणे तुमची साथ देतात. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला जरी आज दुःख देत असेल तरी पुढे येणारा प्रत्येक क्षण आनंदच घेऊन येणार आहे याची खात्री तुम्हाला, याची शाश्वती आज स्वामी देत आहेत. हा संदेश आज तुम्ही टाळू नका, आज दुर्लक्ष करू नका. आयुष्यामध्ये आजपर्यंत तुम्ही जे काही गमावले, आज तुम्हाला तुमच्या महत्त्वाचं आणि तुमच्यासाठी योग्यतेचं असणारं सगळं काही गमावलेलं परत मिळणार आहे. कारण स्वामींची लीला अगाध आहे. स्वामींची कृपा नेहमीच त्यांच्या बाळांवरती होत असते. स्वामी नेहमीच तुमच्याशी पाठीशी आहेत. आयुष्यामध्ये इतके वाईट काळ येत असतात आणि साथ सोबत द्यायला कोणी नसतं, पण तुमचे स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी असतात. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असल्यानं तुम्ही नेहमी सतत दुःखी होत राहता, पण त्या दुःखाच्या मागचं कारण तुम्ही कधी शोधायचा प्रयत्न करत नाही. संसाराची सुरुवात ही फक्त सुंदर दिसण्याने होऊ शकतं, पण संसार खरा सुखी करण्यासाठी तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याची कला हे एकमेकांमध्ये असायला हवी, तरच सुखी समाधानाचं आयुष्य होऊ शकतं. दुःख मिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे हे जीवन आहे. कष्ट करून फक्त मिळवणं म्हणजे हा व्यवहार बनून जातो आणि स्वतःचं समजून स्वतःचं जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आहे. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती आहे, जी तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जात असते. आजपर्यंत स्वामींनी तुम्हाला या जीवनामध्ये खूप प्रचिती दिलेली आहेत, अनुभूती दिलेली आहे. तुम्ही स्वामींची सेवा करत असताना, स्वामींचं स्मरण करत असताना तुमच्या कार्याप्रती तुम्हाला प्रामाणिक आणि निष्ठावान राहायचं आहे. या आयुष्यामध्ये ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असतेच. म्हणून जे दिवस आपण काढलेत त्याची जाणीव नेहमी ठेवा. सुंदर चेहरा कधी ना कधी म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, आपलं पद असतं ते सुद्धा एक दिवस जातं, पण एक चांगला माणूस, चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याचा स्वभावाचा जो सुगंध असतो तो नेहमीच तरवळत राहतो आणि त्याचं कर्तव्य, त्याचं कर्तृत्वच हे शेवटपर्यंत प्रत्येकाच्या आठवणीत राहत असतं. जे नातं तुम्ही मनापासून, हृदयापासून जपलेलं असतं ते म्हणजे तुमचं स्वामींचं आणि तुमच्या मनाचं नातं. अपेक्षाचं ओझं तुमच्या मनावरती असलं तरी त्याचं ओझं तुम्ही वाहू नका आणि त्याच्या ओझ्याखाली अजिबात राहू नका. स्वामी तुमच्या सगळ्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षणी साथ देतील. मनापासून जर तुम्ही प्रार्थना केली तर ती कधीही वाया जात नाही. योग्य वेळ आली की त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं. प्रत्येकाची योग्य वेळ ही ठरलेली असते आणि त्या निश्चित वेळेतच प्रत्येकाचं कार्य हे स्वामींकडून पूर्णत्वाला येत असतं. आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आहे, तो फक्त तुम्ही शोधायला शिका आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जबाबदाऱ्यांचं ओझं थोडं बाजूला करून तुम्ही स्वामींच्या स्मरणात लीन व्हा. देवा घाबरलो नाही रे, खचलो तर मुळीच नाही, फक्त जरासा थकलो आहे. तुझ्याकडून मला जास्त काही नको, फक्त या मनाला एकटे पडू देऊ नकोस, नेहमी तुझे सोबत मला असू दे, अशी तुम्हाला स्वामींना विनंती करायची आहे. मग पहा, स्वामी नेहमी तुमच्या सोबतच असतील. मला कधीच वाटत नाही की समोरच्याने मला योग्य समजावं, पण गैरसमज करून कधीच चुकीचं ना ठरवावं. असा विचार तुमच्या प्रत्येक मनामध्ये असेल, असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर स्वामी निश्चितच तुमच्या पाठीशी आहे. माणूस पैशाने गरीब असला तरी मनाने नेहमीच श्रीमंत असायला हवा, कारण मनाची श्रीमंती ही स्वामींपर्यंत तुम्हाला नेहमी घेऊन जात असते. स्वामी म्हणतात की तुझ्या नशिबावर नाही तर माझ्या कृपेवर विश्वास ठेव. मी जे निर्णय घेतो ते तुझ्या हितासाठीच घेतो आणि मी जे तुला देतो ते तुझ्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठीच देत असतो. कधीही हार मानू नकोस. सर्वात वाईट परिस्थितीतूनही आपल्याला जावं लागतं आहे आणि हेच तर ते आयुष्य आहे.
जे होईल ते काही जे होईल ते होईल, त्याचं काही टेन्शन न घेऊन तरी काय होणार आहे. आज आपण आहे तर आनंदी राहा. आपलं आयुष्य सुखात समाधानाने व्यतीत करा आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायची तयारी ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असेल, अडचणी येत असतील, तर तुम्ही नेहमी स्वामींचं स्मरण करत राहा आणि स्वतःच्या कार्याप्रती, स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कर्माप्रती नेहमी प्रामाणिक राहा. कारण फक्त स्वामी भक्ती केली तर स्वामी पाठीशी राहतील, स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील असं नाही आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमची शुद्ध भावना ठेवायला हवी आहे, स्वामींवरती विश्वास ठेवायला हवे आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि चांगलं कर्म करायचं आहे. मग निश्चितच स्वामी तुमच्या कायम सोबत आहेत. स्वामी सांगतात अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे पण तुम्ही वाईट नाही आहात. फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. त्यामुळं थोडं संयम बाळगा आणि काही वेळा आपल्या सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी काही सर्वात वाईट परिस्थितीतूनही आपल्याला जावं लागतंय. जिथे कोणी चांगलं काम करत असेल तिथं काही जण असतात ज्यांना ते बघवतच नाही. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळेच आपल्याला चांगलं वागवतात आणि सगळं आपल्याला जग चांगलं दिसतं. पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना, लोक आपला तेवढंच गैरफायदाही घेतात. काहींना दुर्लक्ष करून आपण पुढे चालत राहायचं. लोक जळतात तर जळून द्या, आपण विझवत नाही बसायचं. कारण आपण कष्टाने आपली पायरी चढत असतो. चुकीची लोक त्याच वेळी जिंकत असतात जेव्हा खरी माणसं गप्प बसत असतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला जे करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमणे मारायला आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायला उपयोगी पडत असतात. चेहरे हजार, मुखवटे लाख आणि आपलेपणाची नाटकं मात्र अमर्याद असतात. खरं सांगायचं तर लोक समोर जेवढे आपले दिसतात, पाठीमागे मात्र तेवढेच लोक परके असतात. ती कोणी कोणाचे नसतात. जगाला खरं बोलणारे लोक नको असतात. त्यांना गोड गोड बोलून फसवणारेच आपले वाटत असतात. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊच नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. ज्याला माणुसकीच कळत नसते तो मात्र इतरांवर जळतच राहणार आहे आणि इतरांची बदनामी करतच राहणार आहे. फक्त वेळ सोडून आपलं असं या जगात आपलं कोणीच नाही आहे. वेळ चांगली असली तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाचा शत्रू असतो आणि वेळच माणसाचा मित्रही असतो. आपल्या परकेची ओळख करून देणारा हा वेळच असतो. लोक जळतात कारण त्यांना कुणी त्यांच्या पुढे गेलेलं बघवतच नाही. कुणाची प्रगतीही बघवत नाही कारण ते त्यांना जमत नाही, जे दुसऱ्यांना जमतं. इतरांना दुःख झालं तर यांना सुख वाटतं, यांना आनंद होतो. अंतर्मनातून बदल घडायला हवा, तरच त्या माणसाचा माणूस म्हणून अर्थ राहणार आहे.